खासगी शिकवणी वर्गाशी संधान साधून महाविद्यालय चालवण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी लवकरच कायदा करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। राष्ट्रवादी काँग्रेसचे हिरामण खोसकर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते। राज्यातील 16 बीएड महाविद्यालयांची मान्यता मूल्यांकन अहवाल सादर न केल्यामुळे रद्द करण्यात आली आहे। त्यापैकी प्रत्यक्षात 7 महाविद्यालये बंद झाली आहेत अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या अमोल खताळ यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली। बंद झालेल्या महाविद्यालयात 500 विद्यार्थी शिकत आहेत, त्यांना अन्य ठिकाणी सामावून घेणं शक्य आहे। बंद झालेल्या महाविद्यालयांना अपील दाखल करण्यासाठी अजून मुदत आहे, त्यातून त्यांना दिलासा मिळू शकतो असं पाटील यांनी सांगितलं। शाळांच्या फी व्यतिरिक्त अन्य बाबी दाखवून त्याखाली वसूल करण्यात येणाऱ्या अतिरिक्त फीवर आळा घालण्यासाठी लवकरच नियमात दुरुस्ती करण्यात येणार आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली। याबाबतचा मूळ प्रश्न महेश चौगुले यांनी उपस्थित केला होता। शाळांकडून विशिष्ट दुकानं अथवा विक्रेत्यांकडून शाळा संबंधित साहित्य खरेदी करण्यात सक्ती केल्यास त्यावर बंदी घालण्यासाठी नियमावली तयार करण्यात येत आहे अशी माहिती देखील भुसे यांनी भाजपाच्या अमोल जावळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली। शासकीय परवाना नसतानाही सावकारी व्यवसाय करून शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याबाबतच्या तक्रारींची चौकशी जिल्हाधिकारी स्तरावर केली जाईल अशी ग्वाही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। याबाबतचा प्रश्न संजय दरेकर यांनी उपस्थित केला होता। त्यावर समीर कुणावार, नाना पटोले, अमित देशमुख यांनी उपप्रश्न विचारले। आतापर्यंत अशा 10,000 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यातील 8,100 तक्रारीत तथ्य आढळलं नाही। उर्वरित तक्रारीत 871 हेक्टर जमिनी हडप करण्याचा प्रयत्न झाला होता, त्या सर्व शेतकऱ्यांना परत देण्यात आल्या आहेत असंही मंत्र्यांनी सांगितलं।